आधी मुलगी, मग वडील आणि त्यानंतर आई। सध्या अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं हे खेडकर कुटुंब। वरिष्ठांना दमदाटी, खासगी गाडीवर लाल दिवा, बोगस प्रमाणपत्र अशा कारणांमुळे IAS झालेल्या पूजा खेडकर आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात। माजी सनदी अधिकारी असलेले पूजा यांचे वडील त्यांच्या बचावासाठी धावून आले खरे, पण याच दरम्यान पूजा खेडकरांच्या आईचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या पोलिसांच्या रडारवर आल्या। यातला पहिला व्हिडिओ हा पुण्यातल्या मुळशीतला आहे, ज्यात मनोरमा खेडकरांनी एका शेतकऱ्यावर थेट बंदूक रोखली होती। तर दुसरा व्हिडिओ हा पुण्यातल्या त्यांच्या बंगल्याबाहेरचा आहे। या व्हिडिओत त्या मेट्रोचे अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसतायत। मनोरमा खेडकर यांचा एक नवा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय। हा व्हिडिओ 1 वर्षापूर्वीचा म्हणजे तब्बल 2022चा असल्याचं बोललं जातंय। मात्र तेव्हाही मनोरमा खेडकर यांच्या बानेर स्थित बंगल्याच्या समोर मेट्रोचं काम सुरू असताना मेट्रोचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही सामग्री ठेवलेली होती, त्यावरून त्यांनी या अधिकाऱ्यांबरोबर वाद घातलेले होते। अगदी पोलिसांनाही मध्यस्थी करावी लागली होती, मात्र तरीही मनोरमा खेडकर या बदल्या नाहीत। त्यामुळेच पोलिसांनी पुरावा म्हणून हा व्हिडिओ त्यावेळी रेकॉर्ड केला होता। मनोरमा खेडकर यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस ऍक्शन मोडवर आले। पोलिसांची 3 पथकं तातडीनं त्यांच्या शोधासाठी रवाना झाली। मुंबई आणि पुण्यातल्या त्यांच्या बंगल्यात आणि फार्म हाऊसवर शोध सुरू झाला, पण मनोरमा खेडकर पोलिसांच्या हाती लागल्या नाहीत। पण आपल्या पत्नीवर झालेल्या आरोपांनंतर माजी सनदी अधिकारी असलेल्या दिलीप खेडकरांनी एक व्हिडिओ दाखवला आणि मनोरमा खेडकर यांची बाजू घेतली। ही जी काही व्यक्ती आहे एवढं मोठं लाकूड घेऊन तिच्या डोक्यामध्ये घालायला धावत येत आहे तिथून, तर अशा वेळेस तिने काय करायला पाहिजे? डोक्यामध्ये तिने मारून घ्यायचं, मरण करायचं आणि मग घरी जाऊन पिस्तूल घेऊन यायचा, असं करायला पाहिजे का? जो कायद्यानुसार जे तिला लायसन्स दिलेला आहे त्यानुसार तिने बरोबर ठेवायचं की आज मीच जर मारायला लागले, मलाच कोणी मारणार असेल तर स्वसंरक्षणासाठी असतो। तर मला असं वाटतं त्याचा वापर करणं गैर नाहीये, परंतु त्या ठिकाणी वापर केलेला नाहीये। कोणावरही तो रोखलेला त्या ठिकाणी दिसत नाहीये, फक्त हातामध्ये आहे। हातामध्ये तो ठेवावा लागणार आहे, कारण पॉकेट नाहीये त्यांना महिलांना, तिथं ठेवलेला आहे। त्यामुळे जे दाखवलं जातंय ते चुकीचं आहे। या सगळ्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर आणि त्यांच्यासोबत असलेले 4 बाउन्सर या सगळ्यांच्या शोधात सध्या पुणे ग्रामीण पोलीस आहे। एकूणच मुलीच्या IAS वरून सुरू झालेला हा सगळा ड्रामा आता आईपर्यंत येऊन पोहोचलाय। पुण्याहून चंद्रकांत पुंदेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।